करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार जुंजार आमदार उल्हास पवार, सन्माननीय सर्व पुरस्कार प्राप्त लेखक कवी, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, इतर सर्व आमच्या मातोश्री दाते आई, वर्धेतील श्रेष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, हे आमच्या संस्थेचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे। 25 वर्षाच्या आधी लावलेलं हे छोटंसं रोपटं आता महावृक्षाच्या रूपामध्ये साकार होते आहे। त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी आनंद व्यक्त करतो आणि ज्या तरुण कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ही संस्था आम्ही सोपवलेली आहे ते उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती करतील म्हणून त्यांना शुभेच्छाही देतो। या ठिकाणी माझा 62व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, संमेलन झाल्यानंतर हा सत्कार माझ्या संस्थेने या ठिकाणी केला, त्याबद्दल आपल्याप्रती, संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। मित्रांनो, 62व्या विदर्भ साहित्य संमेलनात एक लेखक म्हणून माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये काही सामाजिक प्रश्न मी मांडले होते। आज मोठ्या प्रमाणावर देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। गेल्या 16-17 वर्षामध्ये 2,90,740 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारी आकडा, त्यापेक्षा अधिक असतात। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न सुटले नाहीत। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आणि भांडवलीकरण सुरू झालेलं आहे। तळागाळातल्या मुलांना, आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे। हाही एक प्रश्न अजून सुटलेला नाही। समाजामध्ये स्त्रियांवर फार मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार होतात, मानसिक शारीरिक अत्याचार होतात। तेही प्रश्न सुटलेले नाहीत, पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। आदिवासींच्या कुपोषणाचे प्रश्न सुटले नाहीत, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न सुटले नाहीत, त्यांच्या भाषेचे प्रश्न सुटले नाहीत, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे प्रश्न सुटले नाहीत। अनेक प्रश्न सुटलेले नाहीत, हे मी माझ्या अध्यक्षीय भाषणात मांडलं होतं। आणि एका बाजूला 21व्या शतकात आपण गेलो आहोत। ग्लोबल व्हिलेजची प्रगती, भारतानं ग्लोबल व्हिलेजमध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केली जाते। हा एक आभास फक्त शहरातल्या माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या लोकांना होतो आहे। पण या शहरांच्या बाहेर जी खेडी आहेत, आदिवासी कोर एरिया आहे, या ठिकाणी जी ही व्यवस्था पसरलेली आहे, त्या व्यवस्थेमध्ये खूप मोठा अंधार आहे। ज्या राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यिकांनी समाजात मूल्य रुजवावी असं म्हटलं होतं, त्यांच्या समोर त्या राजकारण्यांना मी सांगितलं की साहित्यिक समाजात मूल्य रुजविण्याचंच काम करतात। आम्ही ते, तुम्ही आम्हाला सांगितलं ते आम्ही करू, परंतु जे प्रश्न अध्यक्ष या नात्यानं मी माझ्या भाषणातून उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आणि तळागाळातल्या समाजाला प्रकाशात आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती तुमची आहे। हे प्रश्न तुम्ही आधी सोडवा। मूल्य निर्मिती झालेली आहे, मूल्य निर्मिती होत राहील, पण समाजाचे प्रश्न कोण सोडवणार? आम्ही सोडवणार की तुम्ही सोडवणार? आणि जर तुम्ही सोडवत नसाल तर 1 वर्ष मी अध्यक्ष आहे, 1 वर्षापर्यंत जे प्रश्न मी माझ्या अध्यक्षपदावरून मांडलेले आहेत
ते प्रश्न जर तुम्ही त्याला स्पर्श सुद्धा केला नाही असं मला लक्षात आलं तर मी समाजाचं मोठं आंदोलन उभं करतो. लेखकानं कृतिशील संघर्ष केला पाहिजे. केवळ लेखन करून समाजाचे प्रश्न सुटत नसतात हा विचार त्या ठिकाणी मी मांडला होता. आणि ह्या 1 वर्षामध्ये हे काम मी करणार आहे. उल्हासदादा आमदार आहेत, ते हे काम करतात, तेही आम्हाला सहकार्य करतील, लेखकांना सहकार्य करतील. आणि एक मोठा सामाजिक कृतज्ञता मंच एक चळवळीच्या रूपामध्ये आम्ही स्थापन करू. त्या मंचामध्ये थिंकर टँक आम्ही निर्माण करणार आहोत आणि ती तरुणांना मार्गदर्शन करणार आणि तरुणांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. या कामामध्ये आपलं मी वर्धेमध्ये, वर्धा ही माझी कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत मी वाढलो, गांधीजींच्या विचाराने, विनोबांच्या विचाराने मोठा झालो, त्या संस्कारात वाढलो. तेच संस्कार आम्हाला जगामध्ये रुजवायचे आहेत आणि ह्या कार्यामध्ये आपण मला सहकार्य कराल एवढी अपेक्षा ठेवतो आणि आपली रजा.